कशाला मेकअप करायचा आहे, घरातच आहोत, कशाला छान व्हायचं. अहो सगळ्या कामांमधनं मला वेळच नाही. आपण घरात आहोत म्हणून आपण छान राहायचं नाही का, किंवा सुंदर दिसायचं नाही का? दररोजच्या डेलीच्या रुटीनमध्ये सकाळचा नाश्ता, सकाळचे डबे, स्कूलचा टायमिंग, या सगळ्या टेन्शनमध्ये असताना स्वतःसाठी वेळ काढणं हे काय चुकीचं आहे का? तर ती गरज आहे. कारण आपण आपण बायका ह्या सगळ्या टेन्शनमध्ये किंवा या डेलीच्या रुटीनमध्ये स्वतःकडे लक्ष द्यायला विसरून जातो. पण ते आता खूप गरज आहे नाही आहे. तर तुम्ही तुमच्यासाठी 5 मिनटं देऊ शकता. स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे लक्झरी प्रोडक्ट्स यूज करून खूप छान दिसणं असं नाही ना. मिनिमल प्रोडक्ट्समध्ये सुद्धा आपण छान राहू शकतो. तर चला तर आज मी तुम्हाला मिनिमल प्रोडक्टमध्ये खूप छान असं स्किन केअर प्लस मेकअप असा लूक दाखवणार आहे. हो, ह्याच्यामध्ये कुठलेही महागडे प्रोडक्ट्स नाही आहेत. मिनिमम बजेटमध्ये जे सगळेजण अफोर्ड करू शकतात असेच प्रोडक्ट्स सांगणार आहेत. चला बघूयात. मेकअपच्या आधी स्किन केअर करणं फार गरजेचं आहे. तर मी फर्स्ट फेस वॉश करून घेते, छान क्लीन करून घेते. तर मी यूज करत आहे हिमालयाचं हे फेस वॉश. चेहरा छान क्लीन करून घेतलेला आहे आणि मी आता यूज करत आहे मॉइश्चरायझर. तर हे आहे डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर जे मी यूज करते. मॉइश्चरायझरने काय होतं, छान आपली स्किन मस्त मॉइश्चराईज होते. छान मॉइश्चरायझिंग करून घेतलेलं आहे. आता मी सनस्क्रीन लावणार आहे. सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. जरी तुम्ही घरात असला म्हणून सनस्क्रीन लावायचं असं नाही, सनस्क्रीन लावायचं. तर मी यूज करत आहे हे बायोडर्माचं सनस्क्रीन. पाण्याला लावायचं विसरू नका. आता यामध्ये एक सांगायचं होतं की ज्यांना मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन एवढ्या सगळी स्टेप करत नसेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की आत्ता मार्केटमध्ये मॉइश्चरायझर प्लस SPF असणारे क्रीम्स अवेलेबल आहेत. ते तुम्ही यूज करू शकता की जेणेकरून तुम्हाला तुमची स्किनची मॉइश्चरायझर पण होईल आणि सनपासून प्रोटेक्शन पण मिळेल. तर छानसं असं स्किन केअर आपलं छान झालेलं आहे. तर आता आपण यूज करणार आहोत मेकअपमधला पहिला हिरो प्रोडक्ट की जे वापरून आपल्या स्किन खूप छान दिसायला लागेल. तर ते आहे हे लॅक्मेचं CC क्रीम. आता हे का, तर लॅक्मेच्या CC क्रीमने ना चेहऱ्यावर थोडंसं टिंटेड असं आपल्याला लुक येतो की जेणेकरून आपली स्किन छान दिसायला लागते. ह्यामध्ये मग तुम्हाला एक सजेशन द्यायचं आहे की या लॅक्मेच्या CC क्रीममध्ये ना शेड्स असतात. आता हे शेड कसे निवडायचे, जसा तुमचा स्किन टोन असेल त्या स्किन टोनला मॅच असणारे शेड घ्यायचे. म्हणजे मीडियम टू डस्की स्किन टोनकडे असाल तर तुम्ही इथे शेड्स अवेलेबल असतात. तर तुम्ही ब्रॉन्झ, आल्मंड असे शेड तुम्ही घ्यायचे. जर तुम्ही मीडियम टू फेअर टोनकडे जात असाल तर तुम्ही हनी आणि बीच कलर सिलेक्ट करायचा आहे. तर मी आता सिलेक्ट केलेला आहे तो म्हणजे हनी. आता हे यूज कसं करायचं, जस्ट ह्याचा थोडीशी अमाऊंट घ्यायची आणि इव्हनली आपल्या स्किनवर टाकायचं. हो, गळ्याला लावायचं विसरू नका. आणि आपल्या हातानेच ब्लेंड करायचं. जस्ट ब्लेंड केल्यावरच आपल्या स्किन आपली छान अशी ग्लो करायला लागलेली आहे. आणि सेकंड प्रोडक्ट आहे ते म्हणजे हे लॅक्मेची कॉम्पॅक्ट पावडर. सगळीकडे छान लावून घ्या. काही जणांना काजळ लावायला आवडतं तर काजळ वापरा. मी वापरत आहे ही प्लमची काजळ पेन्सिल. लावायला विसरू नका. तर मी यूज करत आहे
टिंटेड लिप बाम, की ज्याच्यामध्ये थोडासा आता हलकासा असा कलर असतो, टिंट असतो, म्हणजे कलर असतं. खूप काही ग्लॉसी नाही, बट लिप बाम प्लस टिंट आहे. हे आहे डिकन्स्ट्रक्टचं लिप बाम. ह्याच्यात SPF पण आहे. झाला लूक. बघा, छानसं 5 मिनटात तुम्ही हा लूक अचीव केलात. 5 मिनटं स्वतःसाठी तुम्ही देऊ शकतात. करून बघा. तुमचा कॉन्फिडन्स वाढायला सुरुवात होईल किंवा खूप छान वाटायला लागेल तुम्हाला. कारण आपण छान दिसायला लागलो की आपला कॉन्फिडन्स वाढायला लागतो. तर असा हा रुटीन तुम्हाला उपयोगी वाटला का? वाटला तर एक लाईक करा, कमेंट करा. तुमचे जे काही क्वेरीज असतील किंवा क्वेश्चन असेल तर मला असा हा लूक तुम्ही पण ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच छान छान ब्युटी टिप्ससाठी मला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं ही जस्ट एक क्लिक आहे. जी एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.